राजकोट किल्ल्यावर छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेचा निषेध कणकवलीत शिवप्रेमींनी केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून शिवप्रेमींनी आत्मक्लेश केला। यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, प्रसाद अंधारी, सचिन आचरेकर, महेश कोदे, चंद्रकांत चव्हाण, तेजस राणे, सुदाम तेली, मंगेश सावंत आदी उपस्थित होते। आज राजकोट येथे जो पुतळा, मला वाटतं 8 महिन्यामध्येच हा पुतळा जो आहे हा जमीनदोस्त झालेला आहे। एकंदरीत असलेल्या शिवप्रेमींबद्दलची ही संतापाची भावना आहे आणि आज शिवप्रेमींच्या वतीने पंचायत समितीच्या आवारातील पुतळ्याला एक आत्मक्लेश म्हणून दुधाचा अभिषेक करून आज त्यांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे। आणि जे या ठिकाणी पुतळा पडलेला आहे त्याच्याबद्दल आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनता महाराजांची आम्ही नतमस्तक होऊन माफी मागतो आहे की महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आज जवळजवळ 375 वर्षे झालेली आहे। त्या किल्ल्यावरती कोणत्याही वादळाचा परिणाम झालेला नाही आहे। आजही किल्ला अभेद आहे आणि 8 महिन्यामध्ये सत्तारूढ पक्षाचे लोक सांगत आहेत की 45 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे हा पुतळा पडलेला आहे। म्हणजे आज निश्चितच आज जी कामं जी आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत। फक्त ही टक्केवारी घेणं आणि विकास कामं करणं हाच एकमेव धंदा या सत्तारूढ पक्षाचा आहे आणि या टक्केवारीच्याच असलेल्या प्रपंचामुळे हा पुतळा पडलेला आहे। एकंदरीत ह्या महाराजांच्या पुतळ्याबद्दल तमाम शिवप्रेमींच्या वतीने आज जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला जो नाहक त्रास झाला आहे, महाराजांच्या वेदना झाल्या आहेत, त्या वेदनांना ह्या ठिकाणी वाट मोकळी करण्यासाठी आज महाराजांना या ठिकाणी दुधाचा अभिषेक करून आम्ही या ठिकाणी आत्मक्लेश करत आहोत।